हाय हॅलो गुड मॉर्निंग. थर्ड डे ट्रॅव्हल व्हिडिओ सिरीजमध्ये मी अमृता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळी लवकरच उठलो होतो आणि निघालो रामोजी फिल्म सिटीच्या दिशेने. आता तुम्ही म्हणाल की मी चालत का चालली आहे, तर फिल्म सिटीपासून ना मी हॉटेलची जी रूम आहे ती खूप जवळच घेतली होती. वाटेत इडली सांबार खाल्लं आणि छानसा असं हेवी नाश्ता केलाय. फिल्म सिटी पाहायला लवकरच पोहोचलो. 8:30 वाजले होते. 9 वाजता तिकीट काउंटर ओपन होतं असं कळालं. मग लाईनीत जाऊन थांबलो, तिकीट घेतलं असं आणि त्याचे स्टिकर्स वगैरे असे हातावर छान चिकटवून आम्ही निघालो बाय बसने फिल्म सिटी फिरायला. वाव, सुरुवातीलाच आम्हाला घोडागाडी दिसली. आम्हाला वाटलं की ती लहान मुलांसाठी असेल, पण लहानांपासून त्या अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच होती. पहिलीच राईड होती, मग काय खूप एन्जॉय केला. नंतर अशा प्रकारचा वेलकम शो झाला. ओ माय गॉड,
एवढे गेम्स, डान्स, फन, राईड, शो, युरोपियन स्ट्रीट, फोटोशूट, वेगवेगळ्या फिल्म्सचे सेट, पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी, अगदी बारीक सारीक काही असतील त्या, हे सगळं ना इथे मला नव्याने शिकायला मिळालं आणि पाहायला सुद्धा मिळालं. मी ना ही फिल्म सिटी खूप एन्जॉय केली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही फिल्म सिटी आहे. तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा हा इकडे. अगदी पैसा वसूल गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. अहो, आम्ही एन्जॉय करण्यात ना इतके बिझी होतो ना की आम्ही तहानभूक सुद्धा विसरून गेलो होतो. अजून बरंच काही फिरायचं होतं, त्यामुळे हेवी जेवण करणं आम्ही टाळलं आणि थोडं लाईटच खाल्लं. एवढी भारी आहे ना ही फिल्म सिटी की इथून मला ना जाऊशीच वाटत नव्हतं. प्रत्येक शो हा 10-15 मिनिटांचा असतो. असं वाटत होतं रिपीटच बघत बसावं. आणि हो, लहान मुलांना सुद्धा आवडेल असेही शो आहेत हा इथे. एका दिवसात तर फोटोशूट करून 800 ते 1000 फोटो झाले होते माझ्या फोनमध्ये. पण शेवटी टाईम लिमिट असतं ना, ते टाईम लिमिट संपल्यावरती बाय बसनी आम्हाला फिल्म सिटी बाहेर यावं लागलं. जवळजवळ 7 वाजले होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टाईम कसा आणि कुठे गेला ना काहीच कळत नव्हतं. घरी येता येता आमचं मस्त असं डिस्कशन चालू झालं. प्रत्येकजण सांगत होता कोणाला काय काय आवडलं, कुणी कोणती राईड कशी एन्जॉय केली आहे. बाहेर आल्यावर हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं आणि खूप दमलं होतं, त्यामुळे झोप काढली. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ना हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.